गुरु तेथे ज्ञान, ज्ञानात्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानात्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे. शेवेसाठी घेतलेले ज्ञानेश्वरीचा शेवटचा अध्याय 18वा शेवटचा श्लोक आहे. गीतेचा हा कळस आहे महाराज. आणि धृतराष्ट्राचा प्रश्न आहे, तुझं ज्योतिष कसं आहे समजायला. आणि त्याने या शब्दात सांगितले, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. असणे की व्याप्ती सांगितली महाराज. व्याप्ती कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानात्म दर्शन, दर्शनी समाधान अतिजैशी महाराज. असो अशी जी सेवा आहे आपली. हे गुरुपदावर आरूढ झालेले एक अवतारिक पुरुष म्हणजे अवतारच असणारा दत्तात्रेय. हे बाकीचे अवतार वेगळे आणि दत्तांचा अवतार वेगळा आहे महाराज. काय अवतार आले आणि कार्य करून देहरूपानं गेलेत, चैतन्य रूपानं आहेतच. कारण का अवतार घेणारा पुरुष एकच आहे, ते म्हणजे ब्रह्म आहे, लक्षात ठेवायचं. आणि तेच काय वेळा माया विशिष्ट परमात्मा. आणि मग हे काय आहे, ज्यावेळी संतांना काय संकट येतं, विशेष कार्य करावं लागतं, दुष्टांचा काय वेळा हे होतो, त्यावेळी महाराज संतांना वेळोवेळी अवतार घ्यावे लागतात. भगवंताची काय अवतार आहेत महाराज, पण भगवंताच्या अवतारातलाच हे जरी एक अवतार असला तरी विशेष रूपाने इथं कार्य आहे. राम अवतारात त्यांनी बरेचसेच राक्षसांचा वध केला, म्हणजे दुष्टांचा संहार केला आणि संतांचा सांभाळ केला. कृष्ण अवतारातही तसेच आहे. पण हाही अवतार जरी असला तरी दुष्टांचा संहार केला नाही, त्यांचा उद्धारच केला महाराज. आणि हा विशेष अवतार आहे महाराज. आणि ते बाकीचे अवतार कार्य केल्याने निघून गेलेत, पण हा अवतार जो आहे तो चिरंजीव आहे. आजही महाराज भक्ताचा जर तसा भाव तयार झाला तर महाराज देव प्रगट होतो. एक लक्षात ठेवा तुम्हाला, देव आणि गुरु तुम्ही शोधायला जाऊ नका महाराज. गुरु आणि देव तुम्ही शोधायला जाऊ नका. गुरु आणि देव त्यांची कृपा संपन्न व्हायला आपण कृपेला पात्र होऊया. काय उरली म्हणायचं नाव सांगा. तुम्ही कृपेला पात्र झाला ना, त्यांना कृपा करा म्हणून सांगायची काय गरज नाही. देव तुमच्या पाठीमागे लागेल, संत तुमच्या पाठीमागे लागेल, पण तेवढी आपली साधक भूमिका किंवा भक्ताची भूमिका असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि परमार्थ हा गरजेनं म्हणून करावा लागतो महाराज. कोणतरी सांगते म्हणून, वडिलांची परंपरा म्हणून, किंवा आता काय काम नाही चला की का पंढरपूरला जाव्या म्हणून, अशाचा परमार्थ नाही महाराज. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, 80 तुम्ही सांगा संत जन करा समाधान, चित्त माझे. चित्ताला तळमळ लागली तर त्याचा खरा परमार्थ आहे महाराज. म्हणून परमार्थ हा जाणीवेतनं तळमळीचा असावा, ती बी उद्धाराची तळमळ असावी का नाही. संसाराच्या भरणीसाठी परमार्थ असू नये, उलटी संसाराचा इथं काय आहे महाराज, त्याग आहे. आणि म्हणून आपल्या याच्यात त्यागी पुरुष शोधतो महाराज. म्हणून आजची ओवी जी आहे, तुम्हाला मला समाधान पाहिजे आहे ना, का साहेब एवढा पण खटाडोप करतो, त्याच्या पाठीमागे काय अर्थ आहे. क्रिया आणि ज्ञान हे दोन चालू आहेत आपले. कर्म आणि त्याच्या पाठीमागचं काय असेल ते ज्ञान, या दोन्हीत आपला तुमचा आमचा व्यवहार होतो. प्रत्येक जीवाची धडपड आहे. पशु पक्ष्या सकट जीव म्हटले की सगळे आले. प्रत्येकाला सुखाची म्हणजे समाधान पाहिजे आहे आणि दुःख नको आहे. प्रयत्न त्याच्यासाठीच चालू आहे, बरोबर आहे. जन्माल्यापासून मरेतोपर्यंत आणि दिवस उगवल्यापासून मावळेतोपर्यंत. पण अजून अत्यंतिक दुःखाची निवृत्ती झालेली नाही. आणि सुखाचं आणि आपलं अजून काही भेट झाली असं मला तरी वाटत नाही. तुम्हाला जे सुख झाले असं वाटायला लागले ते कल्पनेतलं सुख आहे महाराज. जरा बायको गोड बोलली की सुख झाल्यासारखं वाटतंय, आनंदाची डोही आनंद तरंग. आणि जरासं इकडे तिकडे झाले की लागली डुबक करणं खाली येतो महाराज. मध्ये आमच्या सुखात दुःख मिश्रित सुख आहे. सुखाचा आभास आहे, सुख नाही ते खरं. कारण का वैषयिक जे सुख आहे महाराज
ते वैषयातलं सुख सुखच नाही, विषयानं तुम्हाला फसवलंय. सुखाच्या अंगराखी घालून त्यानं तुम्हाला आहे त्याचं दुःख, असं तर जड दुःख आहे त्यांचं काय स्वरूप आहे, असं तर जड दुःखाने जो ते विषयाचं स्वरूप आहे. त्यात सुख मिळेलच कसं महाराज, मिळणं आणि आमचा तरी रात्रंदिवस प्रयत्न आहे. आजचा उत्सव कशासाठी नाव सांगा, देवानं आपला सुख समाधानानं हा तरी विषय आहे का नाही, निदान आहे तरी सुख तसं आपलं राहावं महाराज. पण एक लक्षात ठेवा, कितीही तुम्ही ह्या विषयातलं सुख मानलं महाराज तर विषय परीक्षे नाहीत, पराधी नाहीत, ते नित्य नाहीत, आणि सुख आलेलं तेही तसंच असतं महाराज. यातनं आलेलं एक लक्षात ठेवायचं, आपल्याला एखादी वेळ आपल्या जाणीवेपेक्षा किंवा आपल्या मनापेक्षा अधिक काहीतरी होतंय आणि त्यावेळी बरंच कौतुक वाटतंय. काय कधी असलं झालं नाही, आमच्या ध्यानीमनी देखील नव्हतं, आमच्या बाप जन्मी देखील माहिती नव्हतं, ते आमचं हे असं झालंय. तेवढे ते आलेलं सुख देखील तात्पुरतच असतंय महाराज. म्हणजे त्या सुखानं नित्य तृप्ती होऊ शकत नाही किंवा आत्यंतिक दुःख निवृत्त होऊ शकत नाही महाराज. हो, आणि आपल्याला तरी प्रत्येकाला पाहिजे दुःख नको आणि सुख पाहिजे महाराज. आणि सुख स्वरूपात देणारे हे अवतारी पुरुष आहेत महाराज. म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन घातले महाराज. कारण का तुमची सुखाची जी जागा आहे ना ती धावतात महाराज. बरोबर आहे. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे का नाही, प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहेच महाराज. सुख हे त्याचं स्वरूपच आहे महाराज. निदैवाच्या घरी हृदयातल्या शस्त्रवरी म्हटले, ते तर बसवून उपवास करी दरिद्रिया तैसा मी हृदया मानू असता सर्व सुखाचा आराम भ्रांताशी कामू विषयावरी महाराज. आज तुम्हाला परमात्म्याचं स्वरूप नित्यच आहे महाराज, पण ते बोल ना आवरत आहे. त्याला विषयगत प्रत्यक्ष म्हटले महाराज. त्याला काय म्हटले, विषयगत स्वरूपभूत प्रत्यक्ष महाराज. स्वरूपभूत प्रत्यक्ष. कारण का मी सर्वांच्या हृदय दिशी, मी अमुक आहे ऐशी बुद्धीस परे अहर्निशी ती वस्तुगा मी. हे सामान्य ज्ञान प्रत्येकाच्या हृदयात स्फुरण पावतच महाराज. पण ते ज्ञान मीवर थांबलं नाही. मी अमक्याचा तमक्याचा, अमका तमका, करता भोगता, सुखी दुःखी, पापी पुण्यवान, बंध मोक्ष, हे सगळं आमचं. निदान महाराज तरी म्हटल्याशिवाय सगळं जरी हे सोडलं तरी हाबप म्हटल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणजे आपण सामान्य ज्ञानात रात्रंदिवस व्यवहार करतो महाराज, पण तेवढ्याने कुठे संसार निवृत्त झालाय महाराज. सामान्य ज्ञान हे भ्रमातही असतं आणि प्रमेतही असतं महाराज. पण जोपर्यंत सामान्य ज्ञान प्रमाणगत तुम्हाला संशय निवृत्त करत नाही, सामान्य ज्ञान आहे ना, हे स्वरूपभूत ज्ञान आहे ना, ते प्रमाणगत जीवपर्यंत आपल्याला म्हणजे सद्गुरु मुखाखंड तत्वमसी महावाक्यद्वारा, सद्गुरूंच्या मुखातनं तत्वमसी महावाक्यद्वारा आपल्याला जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत अनादी कालाचं जे आपल्यावर आवरण आहे स्वरूपाच्या ठिकाणी ते निवृत्त होत नाही महाराज. आणि आवरण निवृत्त झाल्यामुळे मी स्वतः कोण आहे कळत नाही महाराज. रज्जूच आहे पण भ्रमानं काय वाटायला लागलं, सर्प वाटायला लागला महाराज. मंद अंधकारात सामान्यचं ज्ञान विषय स्वरूपाचं अज्ञान हे भ्रमाचं स्वरूप आहे महाराज. पूर्ण अंधारातही भासला नसता आणि पूर्ण प्रकाशात जरी भासला तर सर्प भासला नसता, दोरी म्हणून निघून गेला असता महाराज. तसं मी हे जे कोणतरी आहे महाराज ते रात्रदिवस पूर्ण आहे महाराज. पण मीची नेमकी आपल्याला ओळख झालेली नाही म्हणून आपण भ्रमात गेलो महाराज. लक्षात ठेवा. आणि दादा भ्रम या परमार्थात कळावा
साधकाला कळावा, निदान वारकऱ्याला तरी, निदान महाराजाला तरी, निदान हाबोबाला तरी कळावा महाराज. कारण का जोपर्यंत भ्रम कळत नाही महाराज तोपर्यंत भ्रमनिवृत्तीची आपण साधना करत नाही ना. आणि जर साध्य साधन भाव सांगितलेले महाराज, तुम्हाला जर परमात्मा प्राप्त करून घ्यायचं असेल ना ते साध्य आहे ना, तसं बिनचूक साधन होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि दुःख निवृत्त करायचं आहे ना, दुःखाचं कारण आहे ते कळलं गरजेचं आहे. तिथं कार्यकारण भाव लावायचं महाराज. दुःखाचं कारण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही महाराज. आणि स्वरूपभूत जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत परमानंदाची प्राप्ती होत नाही महाराज. त्यालाच प्रमाणगत म्हटलेलं आहे मला, म्हणजे तत्वमसी महावाक्य. त्यालाच विषयक तुम्हाला मला ज्ञान आहे पण ते कार्य करू शकत नाही. ज्ञानगत व्हायला पाहिजे. म्हणजे मीच आत्मा ब्रह्म आहे. तत्वमसी महावाक्य आहे महाराज. तत्वमाशी ते तो आहेस, ते ब्रह्म तो आहेस. आता मी देहद्वारी आहे, ब्रह्म तरी असंग निर्विकार सच्चिदानंद रूपान आहे. ते मी असन कसा, शंका येते महाराज. आणि यावी दादा शंका. शंका कुणाला येते? ज्याला पूर्ण कळले त्याला येत नाही आणि अभ्यास करीत नाही त्याला शंका यायचे काय संबंधच नाही महाराज. पण तुम्हाला शंका ज्या अर्थी येते त्या अर्थी तुम्ही अभ्यास करताय निश्चित ठरते महाराज. शंका यावी आणि शंका घेऊन सद्गुरूकडे जावं शरण महाराज. त्याला खरी शरणागती म्हणतात. जायचं महाराजाच्या पाया पडायचं, निघून यायचं. महाराजांना त्याचं काय माहिती, का आलास म्हणून विचारावं, का पाया पडतोस म्हणून विचारावं महाराज. का नाही हो, हे म्हणावं धूत महाराजांनी. महाराज आमची ताकद नाही ती महाराज. महात्म्या आजी आहेत महाराज, पण महात्मा ओळखायची आपली दृष्टी नाही महाराज. लक्षात ठेवा, महात्मा ओळखायची जी दृष्टी आहे महाराज ती संपादन करणं हे साधकाचं कर्तव्य आहे महाराज. परमार्थ तुम्ही कर्तव्य म्हणून करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का मनुष्य जन्म त्याच्यासाठीच आहे महाराज. दुःख निवृत्त करणं. आपण काय पशुपक्षी आहोत काय महाराज? यायचं, भोगायचं आणि जायचं. पशुपक्षीच्या ठिकाणी आहार, भय, मैथून आणि निद्रा हे सगळे धर्म आहेत. यायचं, खायचं, प्यायचं आणि निघून जायचं. नाही ज्ञानेश्वरी असली तरी काय त्यांना पाप नाही. गेला पंढरपूरला तरी कुत्रा तरी पुण्य नाही, नाही गेला तरी पाप नाही. पण जीवा मनुष्यानं मात्र, कारण का प्राणी जे आहेत महाराज बाकीचे ते भोग प्रधान आहेत आणि मनुष्य प्राणी जो आहे तो ज्ञान प्रधान आहे महाराज. भगवंताने एक बुद्धी नावाचा अंकित दिलाय हो, फक्त आपण वापर कसा करायचा हे आपल्या. तिथेही तुम्ही स्वतंत्र आहे का नाही? आज देवळाकडे जायचं का आणि कुठकडे जायचं हे तुम्हाला माहिती आहे का नाही? पशुगत काय तुम्हाला बांधून कोणी नेलेलं नाही. आज देवळाकडे जायचं तर जायचं, निश्चय केला तर आपण येतो महाराज. म्हणून आज आपल्याला स्वतंत्रता भगवंताने दिली आहे. अधिक महाराज सामुग्री दिली आहे, मनुष्य देह दिलेला आहे. दिले इंद्रिय, हात, पाय, कान, मुख, डोळे, बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवदुःख भोग. जीवदेश महान महान महाराज निकृष्ट अवस्था आहे महाराज. आणि ती जर नाही निवृत्त झाली महाराज तर पुढचा जन्म आणि कुठली वासना असेल तसा आहे महाराज. थांबत नाही दादा. हे बघा, एक आंब्याची कुई पेरली तर किती येतंय? एक झाड येते आणि त्या झाडाला किती आंबे लागतात? मग तेवढ्या कुया पेरल्या तर किती झाडं झाली? आणि त्याचं आंब किती झालं नाव सांगा. तसं एका मनुष्य शरीरात एवढ्या जन्माची आपली सिद्धी होते. लक्षात ठेवा. कधी आपण अभ्यास करीत नाही. लय गेला तर हरिपाठाला जातो, न्याम केले की चहा घेतला की बाहेरल्या बाहेर आलाच. ते मी कोणीतरी हातरायचं, कोणीतरी टाळ आणून ठेवायचा, याच्याने हिना घ्या म्हणून पाया पडायला लागतंय महाराज. निदान काय ते ईश्वरावर उपकार करतोय का काय की किंवा महाराज स्वतःसाठी म्हणून करत नाही महाराज. आपण परमार्थ करताना जबाबदारीने करावं महाराज. कारण का इथं सुटका आहे. तशी येणीची शरीरे, शरीरा येणे सरे किंबोना यर्जारे चिरा पडे महाराज. आणि भगवंतानं तुम्हाला संधी दिली आहे महाराज. महान मोठा पर्वकाळ आहे, लाभ आहे महाराज. पण केलं तर महाराज परमार्थ हा जागा असून परमार्थ करावा. गुरुजी आमचे कायम म्हणायचे महाराज,
गुरुजी म्हणजे अत्याळकर गुरुजी, बोळाईकर, चंद्राला शाळा मास्तर होते, महादेव पाटील. तळासकरांच्याकडे त्यांचा विचारसागर झाला तळाशीतच, आणि त्यांच्याकडे आमचं मला वाटते 12 वर्ष झाली. म्हणून तरी ही शब्द मुखातनं, नाहीतर आमचं काम नाही दादा, हे आमच्यासारख्याचं काम नाही दादा. आणि म्हणून आम्ही बोलतोय, त्यांचं काम आहे. कारण का त्यांनी हजेरी येऊन लावावी लागते दादा, कधी विसरू नये महाराज. बोलवणारे त्या आहेत महाराज. याच्या पाठीमागे कोणतरी सूत्रधारी असावा लागतो महाराज, त्याशिवाय यथार्थ कार्य होत नाही महाराज. मग सद्गुरूची शरणागती करणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणून आपल्याकडे 3 दोष आहेत महाराज. मला दोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे. मला आणि विक्षेप दोष तुम्ही प्रयत्नाने घालवायलाच पाहिजे महाराज. कर्म करताना महाराज निष्काम कर्म व्हायलाच पाहिजे महाराज. देवळात यायचं, झाडायचं, लोटायचं, सारवायचं असेल तर सारवायचं, बघायचं नाही कुणाकडे महाराज. घरात सारवतोय का नाही, लोटतोय का नाही? आम्ही तर लोटतोय बाबा, तुमची माणसं काय करतात आम्हाला माहिती नाही. लोटाव घरात, काय असेल ते काम धंदा घरातलं टाकू नका महाराज. पण घरातल्यापेक्षा महाराज, कारण का घरातलं हित ठेवून जायचं आहे, आणि हित केलेली सेवा तुम्हाला पुढच्या जन्माची शुजुरी आहे महाराज. आणि जर तुमचा अधिकार संपन्न झाला महाराज, तर याच देही याची डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा महाराज. या जन्मात आपल्याला ते करता येतं. समजा नाही झालं, एखादा तुमचा प्रारब्ध दोषात आणि एखादा जन्म असेल किंवा काहीतरी असेल, प्रतिबंध जर असेल, तर पुढचा जन्म तुम्हाला निश्चित मनुष्याचाच मिळेल. कारण मुक्तीसाठी, मुक्त होण्यासाठी देवाधिकांना देखील, इंद्राधिकांना देखील मुक्त होता येत नाही. पशुपक्ष्यांचं तरी सोडाच, मनुष्य शरीरच तेवढ्यासाठी महाराज श्रेष्ठ साधन आहे महाराज. आणि हे करत असताना महाराज आपण जर मल आणि विक्षेप 2 दोष निवृत्त केले, तर विवेकाची जागृती होते महाराज. आणि आपल्या जीवनात विवेक असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मी कोण आहे हे जाणून यायचं आहे आपल्याला. रात्रंदिवस पूर्ण आहे ते आपला आत्माच आहे महाराज. आणि आत्मा आणि ब्रह्म वेगळं नाही, एकच आहे महाराज. उपाधी संबंधांना जरी भेद वाटत असला, घट आकाश मठ आकाश जरी वाटत असलं, तर मूळचं आकाश किती आहे? एकच आहे. तसं ईश्वर चैतन्य, जीव चैतन्य जरी वाटत असलं आपल्याला, तरी चैतन्य रूपाने किती आहे? एकच आहे महाराज. समोर आरसा आला की तुम्हाला काय होतंय? काय होतंय तुम्हाला? प्रतिबिंब दिसतं, आणि मग ह्याला बिंब म्हणणेपणा येतो महाराज. आता आरशानं 2 केली का 2 झाली? बरं, आरशानं 2 केली का वाटली? आरसा घेता का नाही? आरसा घेता का नाही? मग ते बघतात, बाहेर जायचं झालं म्हणजे बघतात कुणीकडे, बघते कुणीकडे, दिसतंय कुणीकडे, वाकडं सळलं कुणीकडे करतंय. काय तुमचं ताई काय म्हणणं आहे? तिकडे सळलं करा की जरा. सळलं कुठं करतंय? इकडे, आणि दिसतंय कुठं? म्हणजे असं का होतंय? तर त्या आरशाच्या उपाधीमुळं आपलं मुख एकच आहे, मुख 2 नाही. आरसामध्ये ती उपाधी आली, त्या उपाधी संबंधानं याच मुखाला पुढे प्रतिबिंब दिसायला लागलं, म्हणून ह्याला बिंब म्हणणेपणा आला. तसा माया किंवा अविद्या उपाधी लागली, त्या संबंधानं ईश्वर इकडं प्रतिबिंब बिंब रूप आहे, आणि तिकडे जीव हा प्रतिबिंब रूप आहे महाराज. ईश्वराची जी उपाधी आहे महाराज, शुद्ध सत्वगुणवती आहे महाराज. ती त्याच्यावर आवरण करते. ईश्वर सगळा व्यवहार करतो महाराज, पण तो व्यवहार करून देखील कसा आहे? मुक्त आहे. आणि जीवाला तुम्हाला काही करता येत नाही. करणारा चाले शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिविन. अरे झाडाचे पान आणि त्याची सत्ता मग म्हणता, पण मी पट्ट्या नसलो तर चालतच नाही म्हणते. अरे पट्टी गेले नाही जण, चालायचं तसं चाललंय. राजे गेले, रजवाडे गेले, शहाणे गेले, धुरंधर गेले, जग चालायचं तसं चाललंय महाराज. आणि चालणार फक्त तुम्ही गेला की तुमचं साधे साधन भाव निघून गेलं, आणि मग जीवनाला फटका बसला तर कुठेतरी आपण वासना घेऊन कुत्र्या मांजराच्या जन्माला जावं लागणार. म्हणून गुरूंची सेवा करून, गुरु संपादन करून घेणं अत्यंतिक
गरजेचं आहे. आजचा जो आपला जो हे आहे महाराज, ते एक चैतन्य रूपानंच आहे महाराज. त्यांची आई, त्यांचे वडील, थोडा तो भाग सांगायला लागणार काय का सांगितलंय कोणी कीर्तनातनं नाही ना काय. अनुसया आणि अत्री हे दोन, अत्री ऋषी आणि तिची पत्नी कोण, अनुसया. एक लक्षात ठेवायचं, आपल्याला 3 नाती ठेवलेले आहेत मुक्त करण्यासाठी. या जीवनात, मनुष्य जीवनात 3 ठिकाणं तुम्हाला दिल्यात. पत्नीने जर पतीची यथार्थ सेवा केली तर जी पतिव्रता तिची देवावर सत्ता, बरोबर आहे, मुक्त होती महाराज. तिने नवीन काय मुक्तीसाठी करायची काही गरज नाही. आणि त्याची सेवा जर नाही केली तर किती वाऱ्या करा महाराज. कारण का पती हा तिचा कोण आहे, देव आहे. सद्गुरूची सेवा करणं शिष्याचं कर्तव्य आहे आणि ईश्वराची सेवा करणं हे भक्ताचं कर्तव्य आहे महाराज. या 3 जागा तुम्हाला मुक्त करतात महाराज. अनुसया हे महाराज असूया कसली तिला असूया नाही, म्हणजे माझ्यासारखी कोण नाही, काय काय नाही असलं. आमच्या जरा काय झालं तर माझ्यासारखं कोण नाहीच म्हणतंय. किंवा ती काय कुठल्या असूया तिला काय पत्ता नाही महाराज. तिचंच नाव काय, अनुसया. आणि अत्रीमध्ये 3 गुन्हा अतीत असणारे. आपला सगळा व्यवहार चाललाय तो 3 गुणात्मक चाललाय. नाही, देव गुणात आहेत महाराज. पण अत्री म्हणजे तिन्हीच्या अतीत असणारे. अत्री ऋषी त्यांचं चाललेलं होतं महाराज. नारद महर्षी एकदा फिरत फिरत महाराज वर गेले, सत्य लोकाला गेले, ब्रह्मदेवाच्या इथं गेले. ब्रह्मदेव म्हणले काय महाराज, कसं काय, कुठं आलाय, काय आलंय, मृत्यू लोकात आलो म्हटले. मग काय नवीन बघितलंय, काय अनुसया पतिव्रता मोठी. आणि आपल्याला महाराजाला देखील कालचं त्यांचं कीर्तन चांगलं झालं म्हटलं की आमच्याला शिरा कपाळाला लाट्या पडल्याच महाराज. काय कोण झालं असेल बाबा, चांगलं झालंय, बरं म्हणत नाही बघा. हा, आमच्यापेक्षा आता काय करायचं. अरे शिराला 1.25 शिर आहेत महाराज, हिरे आहेत. आपण बाहेर जात नाही आपण महाराज. बाहेर पडून बघा, एकापेक्षा एक भगवंतानं तयार केलेले आहेत महाराज. का असून आहेत महाराज, जन्मोजन्मींच्या त्यांच्या सेवा आहेत महाराज. एका जन्माचा आहे काय महाराज. तिथनं महाराज सत्यलोकात वैकुंठाला गेला, तिथेही म्हणला तो स्त्री अशी अनुसया आहे. हसू कोण असं आहे म्हणले. तिथेही त्या लक्ष्मीला थोडासा हे आला महाराज. कैलासाला गेले, तिथेही सांगितलं. पार्वतीलाही तसं वाटलं महाराज. मग आता वाटलं नव्हतं तिकडे असं न म्हणायचं, न ग बसायचं नाही, तिला खाली वाढायचं म्हणले. या 3 निगट केला महाराज. आणि कुणाला सांगितलं हो, मग आपण आमच्या ताब्यात बायका येता का आपण तिच्या ताब्यात आहो. अहो देव ताब्यात राहिले, तुमचं आमचं काय महाराज. म्हणून ही आदिपुरुषाची महामाया ब्रह्मादिकाने म्हणून ही बोलवलं राया. तू तुझ्या जाग्याला राहा बाबा, तिच्यावर काय गाजवू नको महाराज. कारण का ती दिसणारी माया जी आहे ती दिसत नाही, पण त्याचं स्वरूप म्हणजेच ही माया. कुठं कुणाला कशी कामाला लावेल त्याचा पत्ता लागायचा नाही महाराज. सांगितलं तिने महाराज. तिचं पाठ्यवृत्त तेवढं तुम्ही भंग करून हे ऐकावं. तिने देव नव का तुम्ही. आमच्यासारख्याने ऐकलं असतं तर चाललं असतं. अरे देवाचं देव तुम्ही, जगत चालक आहेसा. एक उत्पत्ती करतो, एक त्याचं पालन करतो आणि एक संवार करतो. आणि आशाने महाराज बायकाने सांगितलं म्हणून जायचं, पण जावं लागलं महाराज. आम्हाला जावं लागते बाबा. उद्या जाऊन या तिकडे म्हणलं की महाराज जरी असं तर पळतंच, पळावं लागतंय. असं व्यवहार म्हणून करायचं महाराज. आलेत महाराज खारे, भिक्षुकांचं स्वरूप प्रगट केलं महाराज. त्यांना काय देव होते महाराज, कार्यासाठी आलेले असतात महाराज. नाहीतर एवढे हिनदिन नाहीत ते महाराज. त्यांचं ते खातं ठरलेलं आहे, तसं कार्य करतात, पण गुणात आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आणि गुण हा कोणाला तरी कुठंतरी कार्य केल्याशिवाय राहत नाही महाराज. असो भिक्षान दे म्हणून महाराज भिक्षा मागितली. भिक्षा वाढायला आली महाराज. त्याने सांगितलं आम्हाला विवस्त्र होऊन भिक्षा वाढायला पाहिजे महाराज. आता आली का पंचायत. कारण का तुमच्या दारातनं गृहस्थाश्रमाचा हा नियम आहे महाराज. भिक्षुक तुमच्या दारातनं जर गेला महाराज तर तुमचं पुण्य संचय पार घेऊन जातो महाराज. म्हणून कुणालाही कधी महाराज
काय महाराज वाढते आता बायका, पण काय थकलायस, काम करायच नाही म्हणूनच वाढते. अरे अरे काय म्हणून म्हटलीस ती महाराज, वाढते ना तिचं ते काय ठरवायचं ते ठरविल की. तुझ्या घरात आहे ना वाढ आणि तू रिकामी हो, आपण थांबत नाही, काय काम करायला रोग आलाय म्हणूनच वाढते महाराज. महाराज ते पुण्य घेऊन जातं महाराज. अडचणीत आली महाराज, पण तिने जाणलं महाराज, ज्या त्या अशी भिक्षा मागतात त्या ते याच्या पाठीमागं काहीतरी असायला पाहिजे, आणि ही जाणीव साधकाच्या ठिकाणी असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. साधकाच्या ठिकाणी ही जाणीव असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. असो हमेशाच्या काळात असे काय प्रसंग येतात महाराज, त्यावेळी सद्गुरू शास्त्र याच्यावर विश्वास असणं अत्यंतिक गरजेचं आहे. याच्या पाठीमागे काहीतरी सूत्र आहे म्हणले, आणि आत गेले महाराज. ऋषींचं म्हणजे आपल्या पतींचं स्मरण केलं महाराज, आणि कमंडूतलं पाणी आणलं आणि टाकल्याबरोबर लहान मुलं झाली महाराज, बाळे केली महाराज तिने. आत घेऊन गेली आणि काय आता नग्न होऊन वाढायचं आहे ना, भिक्षा द्यायची आहे ना, वाढा आनंदाने वाढू लागली महाराज. त्यांना काय अडचणच लागली नाही. एवढ्यात ते आलेत महाराज. कोण? अत्री ऋषी आलेत महाराज. त्यांनी बघितलं, त्यांनाही कळलं महाराज, कारण का ते अंतर्ज्ञानी होते महाराज, सामान्य ऋषी नव्हते महाराज. देवानं बाळ करायची एवढं साथ काय ताकद आहे महाराज. जग चालक असणारे ईश्वर म्हणून आलेले त्यांना जर महाराज लहान मुलं केली, काय ताकद असेल हो. आम्हाला बारक्याच मोठं होता येतंय, आलं का लक्षात. बारक्याच मोठं होत, पण मोठ्याचं बारक. राधेला हाच प्रश्न पडला होता महाराज. गेला त्यावेळी महाराज राधा 8 वर्षाचं होतं ते महाराज, एकलीच होती, सगळं कोण नव्हतं महाराज, पती गेलेलं होतं बाहेर. देवा म्हणले काय करायचं आता, जर 16 वर्षाचा झाला असता तर बरं झालं असतं म्हणले. झाला की तू 16 वर्षाचा झाला महाराज. इकडे तिकडे महाराज त्याने हे केलं महाराज, म्हणजे काय हे केलं, तेवढ्यात दारावर थाप आली. अरे अरे देवा म्हणजे चुकला आता मोठ्याचा बारका. हे बघ असं कधी झालं तर काय म्हणला, बारक्याचं मोठं होतंय, पण मोठ्याचं बारकं होईत नाही रे बाबा. म्हणलं तुझं तू काय करायचं ते. अरे अरे म्हणजे चुकलंय आता. नाही देवा माझ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. देवच होता तो महाराज, रांगू लागला महाराज. लक्षात ठेवा, होता येतं तसं महाराज. झाले ते लहान मुलं झाले, त्यांना ते खेळवले महाराज. नारद मुनी यांना पश्चाताप झाला. गेल्या 4 दिवस अजून मालक आलेले नाहीत. नाहीत. काय करायचं. तिने नारदाचं जरा स्मरण केलं. नारद मुनी त्यांना जायचंच होतं महाराज. नारद मुनी तिथं हजर झालेत. काय अहो मालक गेले 4 दिवस, आमचे पती इकडे पत्ता नाही, मग काय करता. अहो कधी येत. अहो येणारच नाहीत म्हणले. असं काय सांगता म्हणले. अहो ते येणार नाहीत. का येणार नाहीत. अहो ती लहान मुलं झाल्यात. आता ते मालक तुमचे राहिले नाहीत म्हणले, देव्या रूपाने राहिले. लहान मुलं होऊन आता रांगायला लागल्यात म्हणले. ते कशी येतील इकडं, काय सांगताय म्हणले. जाऊन बघा जाऊ म्हणले. खाली आल्या स्वाऱ्या महाराज. येऊन बघत्या ते खरंच रांगायला लागले महाराज. अनुसयाला नमस्कार केला आणि सांगितलं आम्हाला पतिदान ते द्या म्हणून. आम्ही चुकलो म्हणले, शरणागती केली. काय नाही म्हणले, ते आहेच पाळण्यात, त्यातलं तुमचं तुम्ही हुडकून. कारण का तुम्ही पतिव्रतायचा ना, दुसऱ्याच्या पतीला चुकून हात लागल एवढं सांभाळा म्हणजे झालं म्हणले. आमच्यासारखं काय तुम्ही यायचा काय म्हणले, तुम्ही पतिव्रतायचा, तेव्हा तुमचा तुम्ही पती हुडकून घ्या. लक्ष्मी अगोदर गेली महाराज, तशीच मार्ग आली. हात लावता आला नाही, कारण का सारखीच होती नाही ती. लहान मुलं समानच होती महाराज ओळखायला. आणि तसं कळतंय दादा, महात्मा किंवा हे जे काय त्या नजरच आली तर कळतं, नाही तर कळत नाही. त्यांची कृपाच व्हावी लागते महाराज. जाता जाता कळत नाही महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. ती लक्ष्मी आली मागे, सरस्वती गेली, ती माग आली, पार्वती गेली, तीही माग आली.
आणि मग सांगितलं आमचं आम्हाला आता तेवढं आमच्यावर कृपा कर आणि आमच्या सोबत्यांनी तेवढं करा महाराज. त्यावेळी मग महाराज त्यांनी त्यांच्यावर तो मंत्राचा हे केला आणि त्यांच्या सोद्याने ती केली महाराज आणि ती निघून गेलीत. त्यावेळी जात असताना म्हणले आतापर्यंत माझं घर भरलेलं होतं, आता मला काहीतरी आशीर्वाद देऊन जावा. म्हटल्यानंतर त्यांचा 3 देवांचा जो वर आहे तोच त्यांचा हा दत्तात्रेयांचा अवतार आहे. बरोबर आहे ना काय? 3 देवांचा जो वर आहे त्याच्यात 3 देव कोणकोणतरी झालेले आहेत महाराज. कुणाला काय माहिती असेल तर बघा, त्याच्यातलं दत्तात्रेयांचा एक अवतार आहे, अनेक ऋषी कोणतरी 202 अवतार आहेत महाराज. त्यातले 2 बाहेर निघून गेलेत आणि दत्तात्रेय हे तिथं स्थिर राहिलेत महाराज. ते आजही दत्तात्रेय तुमच्या आमच्यासाठी चिरंजीव पदान आहेत महाराज. त्यांचं कायमचंच अस्तित्व आहे महाराज. हे अवतार तुमच्या आमच्यासाठी उद्धारासाठी आलेले आहेत महाराज. आज देखील तुमची जर यथार्थ सेवा झाली ना, आज कुठेही अनेक ठिकाणी महाराज त्यांची कोल्हापूरला भिक्षा मागायची हे आहे महाराज. पंचगंगेला स्नान आहे, कोल्हापूरला भिक्षा, आणि त्यांचं राहणं कुठं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाण त्यांचं ठरलेलं आहे. माहूरगडावर राहणं आहे. अशी कायम फिरणार आहेत महाराज. आणि हे दैवत जे आहे महाराज साक्षात तुम्हाला दर्शन देणारं दैवत आहे महाराज. फक्त त्यांच्या सेवेला पण पात्र होणं अत्यंतिक गरजेचं आहे. कारण का अशा पुरुषांची सेवा करणं देखील तेवढंच कठीण असतं महाराज. त्यांची सेवा करणं अत्यंतिक कठीण आहे महाराज. आमच्या पांडुरंगाला काय यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर इथं म्हटले महाराज, पण इथं मात्र तसं चालत नाही महाराज. कारण का हेच सोहळ्यात आहे तो अखंड दिगंबर अवस्थेत आहेत महाराज ते. आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी रात्र नाही दिवस नाही कुठेही तुमची तपश्चर्या झाली, तुमचं ध्यान लागलं ना, तिथं ते प्रगट होत करतात आणि तुम्हाला त्याचं ज्ञान देतात. तुम्हाला जर ज्ञान करून द्यायचं असेल तर गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्म दर्शन दर्शनी समाधान अतिदशी. समाधान हे आपलं सुख हे आपलं काय आहे स्वरूप आहे महाराज. पण त्याच्यावर अज्ञानाचं आवरण आहे. काय आहे? अज्ञानाचं आवरण आहे महाराज. आणि ते आवरण निवृत्तीसाठी महाराज सद्गुरूची आपल्याला अत्यंतिक गरज आहे महाराज. तत्वमसी महावाक्य तुम्हाला भाग त्याग लक्षणा करून चैतन्य रूपानं एक सांगतं. कारण का वाचार्थात भेद आहे, वाचार्थात उपाधिकृत भेद आहे, पण त्यांचा लक्षार्थ जो आहे ना तो त्यांचं सदाच ऐक आहे महाराज. ते वाचार्थाचा त्याग सांगतात महाराज. कारण का वाचार्थात भेद आहे. ईश्वराची उपाधी वेगळी आहे, जीवाची उपाधी वेगळी आहे महाराज. ईश्वराची उपाधी जी आहे ती शुद्ध सत्वगुणवती माया आहे महाराज. ती त्याच्यावर आवरण करत नाही, उलटी त्याला सहाय्य करते महाराज. आणि तुमची आमची जी उपाधी आहे महाराज ती अविद्यावृत्ती आहे महाराज. आणि ती काय करते आपल्यावर आवरण घालते महाराज. आणि आवरण हा दोष अनाधिकाराचा आहे महाराज. आणि तो सद्गुरूच्या वाचून जाऊ शकत नाही महाराज. त्यालाच खरी निद्रा म्हटलंय. यालाच काय म्हटलंय? उठा जागे वारे आता. कुठं? ही जागृती आहे महाराज. तुम्हाला ही जागृती वाटते ना, ही जागृती नाही महाराज. खरं अनाधिकाराचं हे स्वप्न आहे. स्वप्नात आपल्याला सत्य वाटतं, जागा झाल्यावर काय वाटतं? मिथ्या वाटतं महाराज. आता स्वप्नाला कारण कोण आहे माहिती आहे? निद्रा आहे. स्वप्नाला कारण कोण आहे? निद्रा आहे महाराज. आता तुम्हाला स्वप्न मिथ्या म्हणून सांगायची कोणी गरज नाही. आणि स्वप्न हे प्रत्येकाला पडतं. स्वप्नाचा जास्तीत जास्त दृष्टांत का दिलायचं संतांनी? तर प्रत्येक जीवाला म्हणजे माणसाला प्रत्येकाला स्वप्न हे पडतंच महाराज. बरोबर आहे. आणि स्वप्नात सत्य वाटतं. स्वप्न सत्य वाटतं. कशावरून ठरवायचं नाव सांगा? तर त्याचे परिणाम झालेले असतात. पदार्थ मिथ्या त्या काळात आहेतच, जागा झाल्यावर मिथ्या होतात. पण स्वप्नातलं स्वप्न सत्यच वाढतं. कारण का एखाद्याला जर भीती असं काहीतरी विचित्र स्वप्न पडलं तर तिच्या अंगाला घाम आलेला असतो, तर कापत्याला असो, बेबडत उठतो का नाही, त्यावरती तिथं ते स्वप्न काय आहे? सत्य वाटतं महाराज. जागा झाल्यानंतर स्वप्न मिथ्या वाटतं महाराज.
कारण का निद्रेच्या विरोधी कोण आहे? जागृत आहे. निद्रेच्या विरोधी कोण आहे? जागृत आहे. म्हणून निद्रेत तुम्ही जाग झालं ना, स्वप्नातल्या पदार्थांचा काय होतो? मिथ्यात्व निश्चय होतो महाराज. हे स्वप्नाचं झालं महाराज. हे स्वप्न आपल्याला माहिती नाही महाराज. आणि हे स्वप्न म्हणून सांगणारे कोण आहेत? संत महात्मे आहेत महाराज. लक्षात ठेवा, खरं स्वप्न हेच आहे महाराज. आणि हे स्वप्न अनादी काळाचं आहे महाराज. तुम्ही आम्ही जागृती म्हणतो, संतांच्या दृष्टी जागृती नाहीच. त्यांचा व्यवहार जो चाललाय तो स्वप्नवतच आहे. आणि त्यांची समाधी नाही, त्यांना सुषुप्ती आहे. संतांचं आणि जीवाचं वेगळं आहे महाराज. तुम्हाला हे जग सत्य का वाटतं महाराज? तर याचं अज्ञान आहे आपल्याला, म्हणून जग सत्य वाटतं. परमात्म्याचं आपल्याला ज्ञान झालेलं नाही. आपल्या साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्या तुम्हाला स्वप्न धावते, लक्षात ठेवायचं. आणि ब्रह्मस्वरूप असणारी जी अविद्या आहे ना, ते तुम्हाला जग धावते. आलं का लक्षात? आणि म्हणून जग सत्य आपल्याला वाटतं महाराज. पण जग नाही सत्य, स्वप्नच आहे महाराज. आणि ह्या स्वप्नाला खरं म्हणजे आपल्या स्वरूपाची निद्रा आहे महाराज. स्वरूप निद्रा आहे. आणि ती स्वरूप निद्रा सद्गुरूंच्या मुखाशिवाय निघणं शक्य नाही. अहो माहितीच नाही आपल्याला जागृती आहे असं वाटतं महाराज. बरं, जागृतीतले स्वप्नातले पदार्थ मिथ्या का? जाग झाल्यावर नाहीत म्हणून. मग आता जागृतीतले पदार्थ स्वप्नात कुठे आहेत? नाव सांगा. जागृतीतली बायको स्वप्नात आहे काय? जागृतीतली बायको स्वप्नात आहे काय? तिथले काय तुमचे पदार्थ, गाडी असून दे, घोडा असून दे, काय असून दे, जागृतीतले पदार्थ स्वप्नात आहेत काय? मग ते का मिथ्या नाहीत? नाव सांगा. नाही महाराज, जाग झाले तसं ज्या तसं दिसत. अरे तसं नाही, ते त्याच्यासारखं आहे ते. आपण साहेब आता असं कवा झालो, नेमकं कवा झालो? लहानपणाचं तरण कवाच झालो, त्याला वेळ काय? बरं, आता तरण्याचं म्हातारं कवा झालो? असं असं हालायला लागलं तेव्हा म्हणा की अरे एक क्षणाला पालट आहे, याचा बदल आहे. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती पाहे तो धन्य म्हटले महाराज. मगाचा देह आमचा गेला यो, मगाचं आयुष्य आमचं गेलं, देह गेला, सगळं आमचं गेलंय महाराज. परिवर्तन होतं, बदलतं महाराज. प्रभाव रूपाने याचं चालू आहे महाराज. कधी खंडित होत नाही महाराज. हे बघ वा, तुम्हाला पाणी चाललेलं आहे, आता नदीवर जाऊन उभा राहिला, पाणी तेच असं वाटतंय की नाही? तिथे गेला असा तुम्ही त्या फुलावर, धरणावर, पाणी तेच आहे असं वाटतंय की नाही? ते आहे का? ते म्हणत्याला तुम्ही गेलं पुढं, ते असं वाटतं. तर सादृश आहे महाराज. तुम्ही पाहिलं ते पाणी लांब गेलंय महाराज, बिदरीच्याही पुढे गेलंय महाराज. आता त्याच्या इकडे ते पाणी वाहतं म्हणून कळतंय आपल्याला, जातंय. ते झाड काठावर असतंय का नाही, ते वाढतंय का तसंच राहतंय? पण कसं वाढतंय? क्षणाला वाढतं का एकदम बासुकरण असं होतंय? अहो क्षणाला वाढत जातंय महाराज. तसा हा देह वाढत असताना क्षणाला वाढत जातो, काय मर्यादा आहे तोपर्यंत. आणि वाढला की क्षणाला खाली येतो महाराज. मग तुम्ही केस का पांढऱ्याची काळी करा, दात बसवून घ्या, नाहीतर आम्ही काय करून घ्या, ह्याच्यात बदल होत नाही महाराज. या हळूहळू कुणीकडे चाललंय? अरे काळ जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोहिताचा घोर व्हा, ध्यानी राहा श्री आईशा बाबा. तुझं काय करायचं ते बघ. हे म्हणतंय नातवाचं कसं होतंय काय? ते म्हणतात आमचं कसं तरी होऊन दे, देवळात जाऊन बस. शी म्हणतोय देवळात जाऊन असं चालतंय वय, असं कसं होईल? शहरात त्यांची काळजी महाराज. आणि कोण कोणाची काळजी करून चालत नाही. काळजी करणारा कोण आहे? तो आहे महाराज. अधिक महाराज, तुम्ही आम्ही जे प्रारब्ध घेऊन आलोय महाराज, ते प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं महाराज. त्या प्रारब्धात कोणीही बदल करू शकत नाही महाराज. फक्त तुम्हाला बदल करता येतो ते प्रारब्ध भोगत असताना त्याचं तादात्म्य सोडायचं आणि पुढची क्रिया चांगली करायची. आलं लक्षात? जोडून या धन उत्तम विवारे, उदास विचारे वेच करे.
म्हणजे निष्काम कर्म उपासना करायची, सद्गुरूला शरण जायचं, उर्वरित श्रवण मनन निधी ध्यासन तत्वपदार्थ शोधन करायचं आणि आत्मस्वरूपाची यथार्थ ओळख करून घ्यायची. इथं आपला पुरुषार्थ आहे महाराज. याला चौथम पुरुषार्थ असं म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष महाराज. धर्म अर्थ काम हे तुम्हाला साधनीभूत आहेत महाराज, त्याला साधक आहेत, आणि मोक्ष हा परम प्रयोजन आहे. धर्मार्थ काम हे अवांतर प्रयोजन आहे. तसं श्रवण मनन निधी ध्यासन हे अवांतर प्रयोजन आहे महाराज. आणि मोक्ष हे ज्ञान देखील महाराज. अगोदर काय असतं, विषय असतं, ज्ञान प्राप्त झालं की ते अवांतर प्रयोजन आहे, लक्षात ठेवायचं. आणि परम प्रयोजन कुठलं असेल तर सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे परम प्रयोजन आहे महाराज. आणि हे प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूची आज आपल्या जीवनात अत्यंतिक गरज आहे महाराज. म्हणून सद्गुरूला शरणागती करावी महाराज. कारण का सेवेश्वर महाराज हा भाव तयार होत नाही. ते ज्ञानपैगा बरवे मनी आत्या नावे, ते संताया बजावे, सर्वशी ज्ञानाचा कुरुटा, सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुबटा, ओळखोनी तनु म्हणून जीवे, चरणाशी लागावे, अगर्वता करावे दाशी सकळ. आपण सेवा संसाराची करतोय का नाही? संसाराची सेवा कितीही करा महाराज, करू नका असं मी म्हणत नाही महाराज, फक्त त्यातलं तादात्म्य काढून टाका. कारण का मनुष्य जन्म तुम्हाला आलाय ना, मनुष्य देहाचं क्षुधा पिपाशा प्राणाचे धर्म आहेत. प्राण आहे तोपर्यंत चालतंय, लक्षात ठेवा. मनुष्य देह चालतोय, यात प्राण आहे. तुम्ही नाडी बघता हलतोय तेवढंच बघता न काय, आणि हालायचं बंद झालं की तसंच पिशवी घेऊन पाठीमागे जायचं आणि सांगायचं गुमाने जरा बघा आता काय कसलं असं तसं, म्हणजे हलतंय तेवढं अजून हाय म्हणायचं महाराज. आणि हालायचं बंद झालं की नाही मी सांगायची काय गरज नाही, आता उचला म्हणतात महाराज. ते प्राण तुम्हाला जर जगवायचं असेल, शरीर नीट ठेवायचं असेल तर प्राणाचं पोषण करणं गरजेचं आहे महाराज. त्याच्यासाठी त्याला अन्न आणि पाणी देणं गरजेचं आहे. तेवढ्यासाठी काम करा ना. कारण का मनुष्य जन्म जर तुमचा व्यवस्थित राहिला तर ज्ञानेश्वरी वाचशिला, वारी करशिला, भजन करशिला, ध्यानधारणा करशिला, सद्गुरूची सेवा करशिला. केवळ सेवत जर बसला असा, संसारामध्ये बसला असा, तर संसाराची सेवा अधोगतीला नेते महाराज. केवळ संसाराची सेवा केली तर अधोगतीला नेते, ईश्वराची सेवा केली तर पुण्य संपादन करतं महाराज. आणि मग ईश्वराची सेवा पुण्य संपादन झालं तर तो सद्गुरूची एक भेट करून देतो महाराज. कारण का इष्कपेशिवाय सद्गुरूची भेट होतच नाही महाराज. ते कुणाला तरी जोडून देतात, नाहीतर मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणाची देव होय महाराज. स्वतः गुरु होतो महाराज, नाहीतर कुणातरी महात्म्याची आणि सद्गुरूची सेवा जी आहे महाराज ती तुम्हाला जन्म मरणातनं निवृत्त करते महाराज. म्हणून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, मनुष्य जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर महात्म्याला शरण जाणं अत्यंतिक गरजेचं आहे. पण साहेब आता महात्मा कळणं देखील कठीण आहे, कठीण आहे दादा. संत महात्मा कळणं भेटणं कठीण आहे महाराज. त्याच्यासाठी महाराज पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुक्त साध संत चरण पावलो, आज भेटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावडे. तुम्ही संत हुडकाय जाऊ नका, तुमच्याकडे शिदुरी पाहिजे ती संपादन करा, म्हणजे तुम्ही भाग्यनिधी व्हा. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, म्हणजे निष्काम कर्म उपासना याचं जर पुण्य गाठीत असेल, तुम्हाला जर विवेक वैरागी समाधी षटकी संपत्ती असेल तर सद्गुरू भेट तुम्हाला हुडकीत येतील महाराज. सद्गुरू भेटे हा पैसा महाराज. ते दयानिधी आहेत महाराज, ते दयानिधी आहेच महाराज. तुम्ही भाग्यनिधी व्हा. भाग्य म्हणजे निष्काम पुण्य पदार्थ असायला पाहिजे महाराज. अनंत जन्माचं महाराज निष्काम पुण्य जर असेल तर तुम्हाला सद्गुरू हुडकायची गरज नाही. आंबा किंवा पेरू पिकला तर राहूला पत्र द्यावं लागत नाही, निरोप पाठवायला लागत नाही,
हुडकीत येतो महाराज, तसं महात्मा तुम्हाला हुडकीत येईल. कारण का साधकाची सोंग करणारी लय माणसं झाल्यात. खऱ्या जीवनानं जीवन जगणारा पुरुष महात्मा एखादाच दुर्मिळ नाही असं नाही, आहेत. आज साधकही आहेत आणि संत महात्मेही आहेत महाराज. फक्त आपली दृष्टी तशी आलेली नाही महाराज. पाहिजे महाराज, दृष्टी जर आपल्याला यायची असेल तर महाराज आपल्याकडे सेवाभाव असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे, गर्वत करावे दासे सकळ महाराज. आणि मग मी कोण आहे जर विचारलं तर तू हा देह नाहीस, याच्या आत एक देह आहे सूक्ष्म शरीर, तोही तू नाहीस. त्या दोन्हीला कारण असणारा कारण देह तोही तू नाहीस. तर तू या 2-3 देहाचा चालक स्वामी आहेस महाराज. सच्चिदानंद रूपानं तू आहेस महाराज. कारण का इथं जेच व्यवहार चालतो तो तुझ्या सत्तेवर चालतो महाराज. त्याला बहिप्रज्ञ म्हटले महाराज. त्याला विश्व हे तिथं नाव दिले महाराज. याच्या आत एक आहे महाराज स्वप्न पदार्थ महाराज. त्याला कोण म्हटले? तैजस म्हटले महाराज. तिथलेही तो प्रकाशन करतो महाराज. सगळी इंद्रिय आपली गप्प असतात का नाही, तरी पण स्वप्नातले पदार्थ पाहतो. म्हणजे पाहताना तिथं कोणतरी असायला पाहिजे. त्याला तेजस म्हटले महाराज. तेजोमुख आहे महाराज. सगळं जरी झोपलं तर तो झोपत नाही, आणि तो झोपला तर तुम्हाला जग नावाचा पदार्थ बघायला मिळायचा. बघा काय म्हणायचं आहे महाराज. शून्य प्रसंग येईल महाराज. कारण का काय नाही म्हटलं की शून्यवादी पुढे येतात महाराज, आणि दिसतं ते सत्य मानले की द्वैतवादी समोर येतात महाराज. काय नाही म्हणणारा कोणतरी आहे महाराज. हा, शून्याची सिद्धी कवने होय सिद्धी म्हटले नसता पण वस्तूची महाराज. तुमचा शून्य सिद्धांत कवने इथे होय सिद्ध म्हटले महाराज. शून्याची सिद्धी करणारा कोणतरी पाहिजे ना. तो शून्याची सिद्धी करणारा कोणतरी चेतन असायला पाहिजे महाराज. म्हणजे स्वप्नाचा द्रष्टा देखील कोणतरी आहे महाराज. त्याला तैजस म्हटले महाराज. आणि गाढ झोपले, स्वप्नही नाही जागृतही नाही महाराज, तरी पण तिथं कोणतरी आहे महाराज. आणि शांत सकाळी महाराज मी सुखाने झोपलो होतो महाराज. आता खरं सुख ते त्याचं तिथंच आहे महाराज. पण अज्ञानानं आवरत आहे महाराज. प्रमाण महिमेनं त्याला झालेला नाही महाराज. नाही तर सुषुप्तीत जो आपण आनंद भोगतो महाराज तो परमात्म्याचाच आहे. तिथं बायका पोरं गाडी घोड काही नाही, तरी पण आनंद आहे का नाही? आनंद आहे, भोगतोय. म्हणून सकाळी उठून सांगतोय मी काय जाणत नव्हतो, आनंदानं झोपलो होतो. म्हणजे तिथला अनुभव सांगतो. सकाळी उठल्यानंतर त्या तिथे त्याने काय केलंय, आनंद तो भोगलाय महाराज. पण तेवढ्यावर भागत नाही, तो आवरत आनंद आहे महाराज. साचची पुढती विरा न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणू येत. अरे अर्जुना, तिथं मी शिक्का टाकला असता, पण तिथं थांबत नाही. जागृतीत जातो, नाही तर स्वप्नात तरी जातो. का जातो महाराज? तिथला आनंद बघतो, पण का कळला नाही महाराज? तर तो प्रमाण महिमेने झालेला सद्गुरु मुखातनं महाराज तिथं उपदेश झालेला नाही महाराज. म्हणजे तो आवरत आनंद आहे. आनंद आहे पण आवरत आनंद आहे महाराज. आवरण आहे त्याच्यावर महाराज. गुरुमुखातनं प्रमाण महिमेने तत्वमसी महावाक्याद्वारा ते ज्ञान झालेलं नाही, म्हणजे आवरण तिथलं निवृत्त झालेलं नाही. अधिक आवरण असल्यामुळं पाठीमागं संचित आहे, बरोबर आहे. आणि आलेले भोग त्याचे प्रारब्धातले ते भोग द्यायला येतात, म्हणून तो जागा तरी होतो, नाही तर स्वप्नात तरी जातो महाराज. नाहीतर सुषुप्तीचा आनंद महाराज तो आत्म्याचाच आहे महाराज. पण हे का होतंय महाराज? तर तिथं आवरण आहे. आणि सद्गुरूंचं काम एवढंच आहे महाराज, संसारातलं काय द्यायचं नाही महाराज. संसार मिथ्यात्व पटवून देणे हे सद्गुरूचं मोठं काम आहे महाराज. ही त्यांच्यावर जबाबदारी आहे. कारण का जगन मिथ्यात्वावर आपल्या भागवत धर्माची वारकरी संप्रदायाची इमारत आहे. कारण का मिथ्या पदार्थ ठरल्याशिवाय त्याच्यावरची आसक्ती निघत नाही महाराज.
पदार्थ तुम्हाला सुखदुःखाला कारणीभूत नाही महाराज, बंधाला कारणीभूत नाही. त्याच्यावरली सत्यत्व बुद्धी आणि ती आसक्त तुम्हाला आसक्ती धारते महाराज. किंवा एखादा प्रतिकूल होतो त्याचा त्याग करावा लागतो, अनुकूल झाला तर स्वीकार होतो महाराज. आणि अनुकूल पदार्थ झाला ना तर तो महाराज मोहात पडतो, आणि प्रतिकूल झाला तर द्वेष उत्पन्न करतो महाराज. मग कामना जी आहे ना ती त्याला पाठीमागं अज्ञान आहे महाराज. अज्ञान तरी काय करते महाराज, तुम्हाला स्वतःच्या सुखाचं आवरण घालतं आणि नको तिथं हे द्वैत दावून सत्य दावून त्याच्यावर सुखाची कल्पना करून त्याच्या पाठीमागे लावलंय. म्हणून आवरण निवृत्त करणं आपलं कर्तव्य आहे महाराज. आवरण ज्यावेळी निवृत्त करेल त्यावेळी आत्माच तुमचा सुखरूप आहे, तुम्हाला तिथं भान होईल. तर तो मशी ऐकल्याबरोबर जर अधिकारी असेल संपन्न तर अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे, काना वाचनाची बेटी सरसाची गिरटी वस्तून उठी कमून येऊ. म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे महाराज. आपल्याला जर खऱ्या अर्थानं या जन्ममरणातून सुटायचं असेल, स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर सद्गुरूला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. कारण का ते दयाळू आहेत, अवतार घेऊन आलेले आहेत. बुडत हे जन न दे कळे डोळा, येतो कळवळा. म्हणून 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती महाराज. तुमच्या आमची माणसं देखील तुमच्या आमच्यावर प्रेम करतात. बघा तुम्ही बाहेरनं आला की पाण्याचा तांब्याच घेऊन बाहेर येते महाराज. जोपर्यंत पिशवी भरून घेऊन येतोय तवर, आणि पिशवी एकदा बंद झाली की मग तुम्ही जरासा कॉफी नाही तर चहा करून मागा, काय उत्तर येते बघा. ते अवस्था आल्यावर कळतं, आज काय कळत नाही महाराज. कारण का जोवरी चळणगा तोवरी म्हणती माझा माझा. संतांनी काय सांगायचं राखलेलं नाही महाराज. जोवरी चळणगा तोवरी म्हणती माझा माझा, मानिती लहान थोर दे सुखाची काजा. आमच्या मालकासारखा मालक नाही म्हणती. घरात काय एवढं त्याला कमी पडून चालत नाही, सांगायला लागत नाही. मालक म्हणते आणि कामाला कुणाला लावती, बाजार कुणी आणायचा, टिप्पण कुणी द्यायचं, तिनं पैसे तिच्याच पाकिटातलं काढून द्यायचं आणि बाजाराच्या पिशव्या याच्या काढल्या. मालक म्हणायचं आणि वजन वाढायला लावायचं आणि बिन पगारी गडी. हो का आला आला घरात की खिशातलं काढून द्यायला लागतात म्हणता. आणि काहीतरी बाजार राहिला तर अजून अक्कल आलेली नाही, डोकं जरा शुद्धीत ठेवा म्हणते. आमची तरी म्हणते बाबा, मग तुमचं काय ते कोणाला माहिती. त्यांनी टाकू नका, सोडू नका, प्रारब्ध आहे महाराज. कारण का इथनं जर तुम्ही एकसारखं जर चाललासा महाराज, खरं म्हणजे पती पत्नी हे दुसरं कोण नाही महाराज. प्रकृती पुरुष हे नातं आहे, समजावून घ्या दादा तुम्ही. आणि त्याच्यासाठी अमृत अनुभवाचं पहिलं प्रकरण वाचा. तुम्हाला परमार्थ करायचा राहू द्या. संसार जरी करायचा असेल तर जेवाचं आणि देवीचं जसं नातं आहे तसं जर तुमचं नातं असेल तर कधी तुम्हाला महाराज या संसारात ऊन पडायचं नाही. कारण का तीच दोन नटलेले आहेत महाराज. दोन्हींचा संगम होणे शरीर झालेला आहे महाराज. अस्ति बाती प्रिय त्याचा आहे आणि नाम रूप याचा आहे महाराज. ही दोघ जण एकामेकाला सोडून एक क्षणभर देखील राहत नाहीत महाराज. एवढं त्यांचं एकमेकावर प्रेम आहे महाराज. आणि एकमेकाला कधीही विसरत नाहीत महाराज. काडीपासून ब्रह्मदेवापर्यंत ती सगळ्यात आहेत बघा. कुठलाही घटक घ्या तुम्ही, ती दोन सगळ्यात आहेत महाराज. आमचं या एकीकडे जातंय, या एकीकडे जातंय. यार आमचा काय संसार विचारावा महाराज. कसं काय महाराज चाललंय, बरं चाललंय म्हणतंय. यात जाऊन बघा कोण बरं म्हणतंय महाराज याला. जर हे प्रकरण कळलं तुम्हाला देवदेवीचं तर आनंदाचे डोळे, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची महाराज. तिनं वारी केली तरी त्याला आनंद असावा, त्यानं वारी केली तरी त्याला आनंद असावा महाराज. वारीला कधी विरोध करू नये. दोघांनी भजन केलं तर काय वावडं नाही का, तो रागाला येईल
दोघोच्या दोघं इकडे कशाला आला असा म्हणून. हा काय रागाला यायचं नाही. नाही आमचा मालक जातोय, मालक गेलेला तुला मिळायचा नाही पगार, फार तर मामद्याला तुला बोलवून येतील, पण मोक्ष त्याचा त्यालाच. पत्नी गेली तर तिचं तिलाच मोक्ष. का महाराज? तर बंधन जास्त त्याला आहे महाराज. आपली आपण करा सर्व, संसार बंधन तोडावी महाराज. मला ताप आला तर तुम्हाला इंजेक्शन करून चालायचं नाही, याने गोळ्या खाऊन चालायचं नाही, आणि यांना विचारून चालायचं नाही बरं आहे काय म्हणून. मला ताप आला तर मीच इंजेक्शन घ्यायला पाहिजे, गोळ्या मीच घ्यायला पाहिजे. तसं आपली सोडवून करायचं असलं तर आपणच ईश्वराची सेवा करायला पाहिजे, आपणच शास्त्राची सेवा करायला पाहिजे, आपणच सद्गुरूची सेवा करायला पाहिजे. आणि अंतःकरणाची सेवा तरी कोणी करायची महाराज? आपलीच करायची. आणि खरा परमार्थ जो आहे तो कोणाचा आहे? अंतःकरणाचा आहे महाराज. आणि म्हणून वृत्तीव्याप्ती गाठली आहे महाराज. इथं फल तुमचं स्वयंसिद्ध आहे. वृत्तीची जर तयारी झाली महाराज तर आज फलाला तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची काय गरज नाही महाराज. बुद्धिदिशय आत्मज्ञान ब्रह्मरूप भाव आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अनिशी अशी जर बुद्धी तुमची झाली महाराज तर मग बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशराजी सकळ सिद्धी. असं जर आपल्याला हळूहळू जर कळत गेलं, कळावं महाराज, अशी सेवा करावी. आणि त्या दत्त महाराजांनी तुमच्या आमच्यावर गुरुनी कृपा करावे आणि सर्वांचंच असे कार्य होत जावं महाराज. त्यांच्या चरणी, सद्गुरू चरणी, तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला इथं विराम देतो.